नमस्कार. स्वागत आहे. जन्मोजन्मी हाच पती असावा असं ज्याच्याबद्दल वाटतं तो पती दडून बसला होता. आता आपण आलेले आहात तर काय या वाक्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? हे मला माहिती नव्हतं. हां हे आत्ताच तुम्ही दिलेली माहिती आहे. हां त्यामुळे किती 7 जन्म? नाही फॉर एव्हर. नुसते 7 जन्म नाही, म्हणजे जितके जन्म मला मिळतील तितक्या सगळ्या जन्मात. अतिउत्तम. अतिउत्तम का अति होत आहे? काय होतं नेमकं? भावना तशा, कारण एक्सप्रेशन्स अति होतायचे होते आणि वाक्य अतिउत्तम आलं म्हणून जरा मी कन्फ्युज झालो. मी विचार करत होतो की प्रत्येक जन्मात काय काय वेगळं हिच्याकडनं आता 8-10 वर्षात काय जे काही शिकायला मिळालंय ते आता 7, 8, 10, 15 वर्ष काय जन्म वर्ष पण नाही. जरा अतिच होईल माझ्यामध्ये. बरं, यांच्या स्वभावातला आवडता गुण? आवडता गुण म्हणजे आठवायला लागतं. अतिशय प्रेमळ आहे आणि तिला म्हणजे शी कॅन गेट अलॉंग विथ एनीबडी. तिला म्हणजे कुठेही आणि मनात काही नसतं. जे असतं ते तोंडावर असतं, जे सांगून मोकळे होते. हा अतिशय चांगला गुण वाटतो मला तिचा. म्हणजे आणि कधी चिडते. अरे बापरे. फार क्वचित चिडते. त्यामुळे अशी स्टेबिलाइज. म्हणजे आता मी खूप चिडका आहे तर ती तशी खूप शांत. कशामुळे हे स्वभाव चिडका असा? ह्याचा स्वभाव जन्मताच, म्हणजे त्याचं काही असं स्पेसिफिक कारण नाहीये. तुझं काय पाळण्याच्या बाजूला त्याच्या बसून होती जन्मता? म्हणजे आईकडनं कळतं ना, म्हणजे ह्याच्या आईकडनं, माझ्या सासूकडनं. कसं आहे माहितीये का, आई, पौर्णिमा, माझे बाबा हे तिघं मिळून त्यांचा एक कॉमन एनिमी आहे घरात. तो म्हणजे मी. असं म्हणजे आज हा दिवस तुझा, हा दिवस तुझा, मग आज आपण तिघं मिळून काहीतरी ठरवूया. माझी सासू म्हणजे ती पण माझी मैत्रिणीच आहे. जशी मी हिला स्मिता मावशी लागत उगं करते तसं तिलाही करते. ती आता जरा ती आउट ऑफ इंडिया आहे, त्याच्यामुळे ती आता इथे असती ना तर खूप धमाल जास्त आली असती. तिच्याकडनं आणखीन जास्त गप्पा झाल्या असत्या तर मजा आली असती. म्हणजे एकटं पण खूप जाणवत असेल अशा वेळेला. हे 3 जण बाजूला, एक समोर, म्हणजे खऱ्या अर्थानं सत्यवान. काय आता पण सहनशक्ती वाढते माझी. बरं, मला एक प्रश्न विचारायचा की वडाची पूजा म्हणजे स्वतः केली नसली तरी सुद्धा कशी करतात माहितीये? काय काय असतं त्याच्यात? साधारण एक अंदाज माहितीये. काय? एक 5 फळं असतात. हा, सौभाग्याची लेणी असतात, छोटी छोटी सगळी अशी. बर. आणि दोऱ्यांनी 7 वेळा नवऱ्याला बांधायचं? नाही वडाची पूजा करून 7 वेळा फेऱ्या हे करायच्या आणि त्याची पूजा करायची, सगळं ते वाहून. यावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की खऱ्या अर्थाने वडाची पूजा किती मनोभावे केली जाते. कारण यामध्ये प्रत्येक जण इतक्या मोकळेपणाने जेव्हा बोलतात, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वावरत असताना, राहण्यासाठी खूप लांब लांब असतील पण तरी सुद्धा मनं किती जुळलेली आहेत. म्हणूनच हा खरेपणा या घरात टिकून आहे. हसत राहा आणि त्याचबरोबर आता पुढच्या प्रश्नांना सामोरे जा दोघेही. प्रत्येक बरोबर उत्तराला 200 रुपयाचं बक्षीस. मला तुम्ही सांगा, त्यांचा आवडता प्राणी कोणता? प्राणी? कुत्रा. अभिनंदन, हे उत्तर बरोबर आलं, त्यामुळे हे 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. बरं, यांची म्हणजे वहिनींची जवळची मैत्रीण? माझी आवडती. वहिनींची बऱ्याच आहेत. पण तरी सुद्धा एक नाव सांगायचं झालं तर? खूप आहे. बरं, आता हे उत्तर म्हणून चला, बक्षीस तर गेलेलं आहे. आता तुम्ही जे मनातलं म्हणालात ते तुमची आवडती मैत्रीण. आपण बऱ्याच आहेत. बऱ्याच आहेत. बरं, यांनी उत्तर सांगितलं होतं देवी देशमुख, त्यामुळे हे बक्षीस गेलं. आणि आता पुढचा प्रश्न तुम्हाला, त्यांचं आवडतं नाटक? तशी बरीच आहेत पण सारखं तर नाव घेतो मी, नथुराम गोडसे बोलतो. अभिनंदन, हे आणखी एक बक्षीस तुम्हाला मिळालं. आणि यांचं आवडतं पर्यटन स्थळ? उदयपूर. जायला आवडतं का गेलोय ते आवडतं? जायला आवडतं. नाही, मी चिडत नाहीये. काय किती म्हणजे ह्याच्यावरून तुझा दरारा किती असेल ना वहिनी? अरे नाही, म्हणजे तेवढ्यात म्हणजे हा दराराच आहे. पण काय कोणतं उदयपूर का सांगितलं?
मला असं वाटलं की आवडलेली जागा असं. हा, बरं, म्हणून उदयपूर असं सांगितलं. बरं, आवडतं पर्यटन स्थळ उदयपूर सांगितलं, त्यामुळे तेही 200 रुपये गेलेले आहेत. हा हा, स्वित्झर्लंड असेल, हेच आधी उत्तर सांगितलं असतं तर बक्षीस नसतं का मिळालं? कारण तिथे एकटी गेलेली म्हणून आवडली. त्यामुळे हे बक्षीस गेलं. पण 400 रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत. आता हे बक्षीस तर मिळालं. एक अक्षर देणार उखाणा घ्या. दोघांनी मिळून उखाणा घेतला तर 500 रुपयाचं बक्षीस. आणि अक्षर आहे म. माझ्या पहिल्या वटपौर्णिमेच्या दिवशी आणला मी खवा. हम्म. घे पुढे. पौर्णिमाचं नाव घेतो, आधी पैठणी ठेवा. अरे वा. हा, म्हणजे शांतपणे बोलतात पण मुद्द्याचं बोलतात. हा, हेच नेमकं हिरलं का तेव्हा? असेल बहुतेक. पैठणीनंतर आत्ता हे 500 ठेवा. अभिनंदन. चला आता बघूया या खेळामध्ये 500 रुपयाचं बक्षीस मिळवण्यात हे दोघेही यशस्वी ठरतात का. खेळ सोपा आहे. सुई, दोरा आणि ही समोर असलेली फुलं. 30 सेकंदाची वेळ, 20 फुलं ओवायची आहेत. 30 सेकंदात 20 फुलं. ती दोघांनी कसं काय ते ठरवा. काय करणार, कोण काय करणार. ठरलेलं आहे तुमचं? बघूया काय होतं. चला मग वेळ सुरू करतो. वेळ सुरू झाली. एक मिनिट. थांब थांब. वेळ सुरू झाली. तू दे मला, नाही मी करते लगेच. सहा, 5, 4, 3, 2, हे? 1. किती झाली? थांब. 500 रुपयाचं बक्षीस. गेलेलं आहे. थांब जरा एक मिनिट. 1, 1, 2, हां, 3, 3, 4, हां. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. त्यामुळे हे बक्षीस गेलं.